झी 24 तास एक पाऊल पुढे. हार्ट अटॅक नंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या उत्साहानं अभिनेता प्रशांत दामले कामाला लागलेत. प्रशांत दामले यांच्या आजारपणाची बातमी हा म्हणता सगळीकडेच पसरली आहे आणि त्यांच्या असंख्य फॅन्सनाही धक्का बसलाय. मात्र सक्तीच्या विश्रांतीनंतर आता 9 जूनला प्रशांत दामले रंगभूमीवर दाखल होणार आहेत. त्याच निमित्तानं त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. प्रशांत दामले आहेत आपल्यासोबत. नेमकं काय झालं होतं आणि इथून पुढे आता ते परत प्रयोगालाही सिद्ध झालेले आहेत. गप्पा मारत प्रशांत दामलेंचे खूप खूप स्वागत आणि पुन्हा एकदा हसताना पाहून बरं वाटतंय. त्या दिवशी जो म्हणजे सगळ्या रसिकांना धक्काच बसला, नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? नाही, कसं सगळं अचानक घडलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे मलाही माहीत नव्हतं की असं काही होऊ शकतं मला. कारण 9 तारखेला 2 प्रयोग होते, 10 तारखेला 2 प्रयोग होते. दुपार शिवाजी आणि रात्र डोंबिवली. डोंबिवलीचा पहिला प्रयोग होता आणि नेहमीप्रमाणे आपलं 12:30 म्हटलं चला आता तयारीला लागू. आणि त्याच्या आधी आईकडे होतो, आईला सुद्धा बरं नव्हतं म्हणून आईला बघून मग तिकडेही थोडंसं बरं वाटत नसतं. म्हणजे साधारणपणे नॉर्मली आपल्याला नॉर्मल कानावर काय आलेलं असतं की हार्ट अटॅक येणार तेव्हा पाठीत काहीतरी दुखायला लागतं, चमक येते, डाव्या हाताला काहीतरी मुंग्या बिंग्या येतात. मला असलं काही झालं नाही, डायरेक्ट छातीतच दुखायला लागलं. छातीत दुखायला लागलं, खूप घाम आला. म्हटलं हे काहीतरी नवीन आहे. म्हणजे इतका घाम, म्हणजे मी इतके वर्ष स्टेजवर काम केलं तर एवढा घाम स्टेजवर सुद्धा कधी नाही आला. काहीतरी वेगळं वाटल्यामुळे मी डॉक्टरला फोन केला. म्हटलं असंच होतं. तर म्हणाले हे हा अटॅकची लक्षणं आहेत. म्हटलं मग काय करू म्हटलं ये. मग काय मी होतो, अटॅकसुद्धा होता, माझी मिसेससुद्धा बरोबर होती, धाकटी मुलगी होती आणि गाडी पण होती. त्यामुळे पटाक्कन गाडीत बसलो आणि तिथे ॲडमिट झालो आणि त्यांनी पटकन अँजिओप्लास्टी करून टाकली आणि सगळंच नवीन होतं. पण माझी गंमत अशी वाटली, म्हणजे ॲक्च्युली मी तसं घाबरलो नव्हतो कारण डॉक्टर उत्तम होते, सोय चांगली होती आणि आज एवढं सगळं उत्तम झालेलं आहे. टेक्निक उत्तम झाल्यामुळे मलाही ते दाखवत होते, हे बघ असं असं आहे, हा तुझा ब्लॉक आहे आणि हे ते आहे, तर हा ब्लॉक आहे. तर त्यांनी तिथे दाखवताच त्यांनी ऑपरेशनचं केलं आणि मी पण बघत होतो. फक्त 5-6 सेकंद खूप दुखलं, म्हणजे अतिच दुखलं जरा. म्हणजे तो स्टेन घालताना जेवढं 5-6 सेकंद प्रचंड दुखलं, पण त्यानंतर आय वॉज नॉर्मल, ओके. 10 तारखेची रात्र जरा काय म्हणतो, म्हणजे मला कसं झोप म्हटल्यावर मी झोपू शकतो, तर 10 रात्रीची झोप मला काय तशी लागली नाही. पण नंतर 9 आहे ओके, आता सगळं ओके. रुटीनमध्ये पण खूप मोठा फरक झालेला आहे. म्हणजे हल्ली मी 9:30 पावणे 10ला गादीत असतो. म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे 10वीला म्हणजे 76 साली मी असं झोपायचो, 78पर्यंत मी असं झोपत होतो. पण नंतर मला आठवत नाही मी असा काही इतका 9:30-10 वाजता वगैरे झोपलोय. पण हल्ली मी 9:30-10ला गादीत असतो आणि सकाळी 5:30 पावणे 6ला उठून गडी वॉकला विकला जातो. त्यामुळे जरा वेगळं रुटीन झालेलं आहे. एका दिवशी 4-4, 5-5 प्रयोग असतील. प्रयोगांची संख्याही खूप आहे. महाराष्ट्रभर, राज्याबाहेर, देशाबाहेर. डॉक्टरांनी याचं काही गणित कुठे बिघडलं असं काही झालं? नाही, आता कसं केलं आहे की पुढचे 2-3 महिने, 3 महिने, किमान 3 महिने तरी प्रयोगांची संख्या लिमिटेड ठेवणार आहे. म्हणजे 12 ते 15 प्रयोग. आणि तसाही पावसाळा आहेच. म्हणजे ते अटॅकसुद्धा अगदी बघून आलेले आहे, त्यांनी सुद्धा अटॅक बघून पाठवलेलं आहे की जास्त प्रयोग. तसेही पावसाळ्यात कमी प्रयोग होतात, पण आता कसं ठरवून प्रयोग कमी करणार आहे मी. त्यामुळे झालं काय की एक 12 ते 15 प्रयोग आणि बाकीचे ते विश्रांती. आणि हे सगळे प्रयोग जे होतील ते दुपारचेच मॅक्झिमम प्रयोग, म्हणजे 95 ते 97% प्रयोग दुपारचेच होतील. म्हणजे सकाळचं जे काय डायटिंगचं काय दिले ते, रात्रीचं काय डायटिंगचं असेल ते, सकाळचा वॉक, संध्याकाळचा वॉक, असं सगळं ते करावंच लागणार आहे आणि ते करणार आहे. त्याशिवाय ते बरं नाही होणार ना. आणि बरं झाल्याशिवाय मलाही बरं वाटणार नाही. काम करायला 100% मजा यायला पाहिजे. आणि तुम्हाला बरं नाही वाटलं तर प्रेक्षकांना बरं नाही वाटणार. कारण नाटकाचा प्रयोग, प्रशांत दामलेंचा नाटकाचा प्रयोग नाही असा दिवस रेअर असतो. कुठे ना कुठे काही ना काही नेहमी चालू असतं. ह्या सगळ्या धावपळीमध्ये कुठं आता प्रयोगांची, नाटकांची संख्या कमी होणार आहे,
किंवा पुढचे तीन चार महिन्यात कमीच राहतील प्रयोग. म्हणजे मगाशी सांगल्याप्रमाणे 12 ते 15 प्रयोग राहतील आणि मे बी नोव्हेंबरपासून थोडीशी संख्या वाढण्याचे चान्सेस आहेत. परत एकदा 20 पर्यंत जायला प्रॉब्लेम नाही, पण पुढचे अजून एक 3-4 महिने तरी शिस्तबद्ध एकदम खाणंपिणं, त्यात वजनसुद्धा कमी करायला सांगितलं. म्हणजे मला असं वाटतं की वजन कमी करायचा प्रयत्न करणं हा एक मोठा काय म्हणतो आपण त्याला व्यायाम आहे डोक्याला, की सांगितल्याप्रमाणे खायचं, सांगितलेल्या वेळेला खायचं, सांगितलं तेवढंच खायचं. आणि मुळात मला भात खूप आवडतो, तो भात बंद आहे, बटाटा बंद आहे, तेलकट खाणं बंद आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बंद आहेत. पण ठीक आहे, म्हणजे खाणं खूप झालंय त्यामुळे काही दुःख नाही. याही परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये असताना आणि हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर बॅकस्टेज आर्टिस्टसाठी तुम्ही म्हणजे अशा वेळेत एकतर आपला विचार आपलं हे यातूनही तुम्ही बॅकस्टेज आर्टिस्ट जे आहेत की जे प्रयोग थांबले होते त्यांच्यासाठी तुम्ही काय नाही झालं कसं होतं की सगळे ठरलेले प्रयोग होते. म्हणजे जरी बॅकस्टेज वर्कर आपण म्हणत असलो तरी दे आर लाईक अ फॅमिली. फॅमिलीतच इकडून तिकडे आपण एकमेकाला मदत केली करायची नाही तर कोणी करायची. आणि ॲज अ हेड ऑफ अ फॅमिली मी करायलाच पाहिजे मदत असं मला वाटतं. मी काही त्यात वेगळं केलं किंवा स्पेशल केलं असं मला काही वाटत नाही. ती करायलाच पाहिजे आणि ती केली आहे. ती सगळी आपलीच मंडळी आहे. मला एक सांग बाब्या मला सांग माणसानं एवढं स्वार्थी असावं का? अरे हे काय हवामान. आता याच्यामध्ये कोणी स्पेशल भेटायला आले त्याच्यानंतर तुम्हाला की बाबा सगळ्यात आधी भेटणार आहे किंवा तुम्हाला आपल्याला आधार असतो मित्रमंडळींचा, त्याच्यापैकी कुणी भेटायला नाही भेटायला बरीच मंडळी येऊन गेली. सगळे आपले मित्रमंडळीच आहेत, बरीच मंडळी येऊन गेली. पण अशोक सराफ जो आला होता तो अचानक न सांगता, अशोक आणि निवेदिता दोघे अचानक न सांगता आले. तो एक सुखद धक्का होता. म्हणजे त्यातून माझा 1000 माझ्या अंदाजाप्रमाणे 70% बरा झाला. कारण मामा म्हणजे माझं एकदम दैवत आहे. हे करिअर सुरू झाल्यापासून आय एम फॉलोईंग हिम. माझं करिअर सुरू झाल्यापासून. त्यामुळे मामा म्हणजे अशोक मामा आणि निवेदिता दोघेही अचानक आल्यामुळे एकदम आनंद झाला, खुश. पुन्हा एकदा स्टेजवर उभं राहताना काही टेन्शन वाटतं किंवा परत गाडी सुरू होणार? नाही टेन्शन काय नाही, शून्य टेन्शन आहे. कारण स्टेजवर जेवढं नाचतो, वावरतो, पळतो, धावतो तेवढं सगळं मी गेले आठवडाभर करतोय, सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे स्टॅमिना हा काही विषय राहणार नाही. आणि बाकी तिन्ही नाटकं आपल्या हातातलीच आहेत, त्याचे खूप प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे तोही काही प्रश्न नाही. टीमसुद्धा रेडी आहे, को आर्टिस्टसुद्धा रेडी आहेत. त्यामुळे जायचं आणि लढायचं एवढंच आहे. पहिला प्रयोग म्हणजे आता याच्यानंतर प्रयोग कधी असणार आहे आणि 9 तारखेला दुपारी आहे कालिदास नाट्यगृह मुलुंड. आणि दुपार 4:30चा आहे तो. आणि त्यानंतर मग 14ला आहे, 14 दुपार गडकरी आहे, 15 रात्र बोरिवली आहे. असे हळूहळू सुरू करतोय. असं काही ठरवलंय की आता थोडेसे मुंबईतच प्रयोग करायचे, बाकी बाहेर ठिकाणी नंतर करायचे, असं काही दौरे आता लगेच काही दौरे करणार नाहीये. फक्त मुंबई, पुणे, नाशिक एवढंच करणार आहे मी. पुण्याला बहुतेक 22 तारखेला होईल आणि बाकी सगळे मुंबईत आहेत. चला खूप खूप शुभेच्छा आणि मस्त ठणठणीत राहा. हे होते प्रशांत दामले. अँजिओप्लास्टी नंतर ते पुन्हा एकदा स्टेजवर आपल्याला प्रेक्षकांसाठी आम्हासाठी पाहायला मिळणार आहे. ती नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास प्रशांत नाजपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.